यार कॉफी तर मस्त होती. आता नेक्स्ट काय बनवते मस्त? फ्रेंच फ्राईज बनवायचे का? हो बनव ना यार. आयपॅड द्या बरं, रेसिपी बघते जरा. काय रेसिपी? ते कच्च्या बटाट्यापासून बनवतात. माहिती मला बटाट्यापासून बनवतात ते. तू आयपॅड दे. मसाल्यांचं बोलत होती मी. अगं मसाले काय आहे त्यात टाकायचं, कांदा लिंबू करून टाकायचं मॅरिनेट. आपल्याला फक्त बोलताच येतं, करता येतं काही नाही ना मध्ये. हे वेगळंच आहे राव तुझं. काय रेसिपी, प्रत्येक गोष्टीला रेसिपीज बघत राहते. चल तू कर. काय करू? कर ना फ्रेंच फ्राईज. अगं मी खूप फ्रेंच फ्राईज केल्या आता बस. हा मग तू आता कर ना, करून दाखव मला. माझ्या समोर तर कधी केलं नाही तू. मी मॅगडी मध्ये जाऊन बनवायचो फ्रेंच फ्राईज. मॅगडी मध्ये? अच्छा, मग तू तुला व्यवस्थित येत असतील बनव. ते रेडीमेड असतात तिकडं मॅगडी मध्ये. मग काय बनवायचं तू तिकडे जाऊन? उल्लू. तुला येतं खरंच बनवता? बटाटे तर वाया जाणार नाही ना आपल्यात? 100 रुपये किलो आहेत ना बटाटे, वाया जातील नाही तर. मला येतं बनवता, मी मग सुगराने बनवायला, तू नको सांगू मला. सकाळी काय कारल्याची भाजी बनवली, सगळं सरसोचं तेल टाकलं त्याच्यात, सगळं वाचतच. हा मग ते सकाळचं खायचं पडलंय ते नको, आपल्याला नुसतं चवण्याचं खायला पाहिजे. फ्रेंच फ्राय बनवलं कसं हा बनव. अगं पण ते तू काय आता सरसो ऑइल टाकून बनवलं, ते सगळं तसा वास येतो त्या सरसो ऑइलचा. कोणी करा सांगा तुला? तेच तर चवण्याची सवय खाल्लेलं ज्या चवण्याचं खायची ज्यांना सवय लागलेली असते ना त्यांना हे असलं चालत नाही. मग कारल्याची भाजी बिजी हे तर फिक्कच वाटणार ना त्याच्यासमोर. तू त्याची पण रेसिपी बघितली होती सकाळी? हिस्ट्री माझ्याकडे, हिस्ट्री रेसिपी रेसिपी बघितली होती मी ती, आणि ती चांगली पण झाली. ती चांगली पण झालीये. तुला चवण्याचं खायची सवय लागली आणि त्याच्यामुळे तुला भाज्यांची टेस्ट नाही लागणार आता. आपल्याला नुसतं चिकन, फिश, पनीर, फ्रेंच फ्राईज असलं तर खायला पाहिजे, भजी. मग त्याच्यासाठी मी एअर फ्रायर मागवलंय बाई. मग मी बनवते ना, खायला भेटते ना, चांगलं भेटते ना. ते ट्रायल घेतल्यानंतर बनते. ट्रायल घेतल्यानंतर काय? तुझी मेहनत कमी केली मी. बनवले तर भेटते ना खायला. तू कशाला बघत बस रेसिपी? कारल्याचं पण भाजी बनवून कोण रेसिपी बघतो सारखं? मला वेगळं बनवायचं होतं काय म्हणून मी बघितले. तुला काय प्रॉब्लेम आहे का? मस्त पैकी माझ्या आईला विचारायचं मग बनवायची छान सुंदर. ते बनवत तशी नव्हती बनवायची ना, मला वेगळी बनवायची होती. तुझ्या मम्मीला विचारायचं होतं. माझी मम्मी पण वेगळं बनवते, मला वेगळी बनवायची होती. ती सक्सेस नाही झाली ना. त्यांना चटक्याचं खायची सवय लागलेली असते, त्यांना काय. तुला टेस्ट बर्ड्स नाही त्याच्यामुळे तुला काय करणार? हा टेस्ट बर्ड्स तुझेच आहेत ना, म्हणून तर लागतं चवण्याचं खायला. तुला पाहिजे ना बाई. शांत बस, वाद नको घाल माझ्यासोबत. मनुष्याने जन्म कशाला घेतलाय? जेवण खाण्या आपण कमवतो कशासाठी? शेवटी अंतिम खाण्यासाठी. जेवण चांगलं नाही भेटलं तर काय उपयोग आहे पैसे कमवायचा? सेफ ठेव घरात मध्ये, नाहीतर मला आधी सांगायचं असतं. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं असतं ना, सगळं शिकून घेतलं असतं. हॉटेल मॅनेजमेंट. बनव मग पटकन फ्रेंच फ्राईज. मी नाही बनवते आता, जा पण. अगं आता असं काय करते? तूच बोलली बनवते. एवढं बोलल्यानंतर मी बनवणार नाही. हे हात झाले राव. अगं मी मजा करतो. खूप छान झाली होती कारल्याची भाजी बेबी. मी बनवणार नाही. खूप छान झाली होती. बनव बरं. भजीच बनव. मी काहीच बनवणार नाही. कांदा भजी बनव. मी काहीच बनवणार नाही. काय असं नको करू, मी तुझी हेल्प करतो. काय गरज नाही हेल्प करायची. काम वाढवशील तुम्हाला, हेल्प तर काही करत नाही. करतो मी. तेल टाकतो ना कढईत. एअर फ्रायर मध्ये बनवायचे होते ना. अच्छा ओके. अगं भजीसाठी बोललो. काही गरज नाही. तेल टाकतो. मोठे मोठे काम करायला येतो, भाजून ठेवशील मला तिथं. भेटते की नाही तुला रेसिपी आज? तुला काय करायचंय? मी फक्त बघती, बनवणार नाहीये मी, कळलं ना. बनवून टाकू. सॉरी. अरे खूप छान झालं होतं कारल्याचं कालवण. बनवणार नाही मी. कारल्याचं कालवण खरंच भारी झालं होतं. डोंट टच मी. काय टच मी? टच मी. डोंट टच मी बोललं. नॉट टच मी. चांगलं इंग्लिश आहे तुझी. कुठं शिकले तू? तुला काय करायचं? मी कुठं पण शिकतो. लवकर बघ आणि लवकर बनव आता. मी बनवणार नाही, मी फक्त बघते. उद्या तू ऑफिसला गेल्यावर मी बनवेल माझ्यासाठी, तुला नाही बनवणार मी. ओहो सेल्फिश. मग काय, किती चांगलं बनवलं तरी नाव ठेवणाऱ्यांना काहीतरी खायला घालायचं. अरे काय राव तू स्नेहल.
मी बनवू का तुझ्यासाठी? तेच तर बोललं, बनव. बनवतो, मस्त बनवतो. बनव. बटाटे आणून देतो मी तुला. बटाटे आहेत घरात. ठीक आहे, आणून बनवून देतो. दे. तेच तर, तेवढं अर्ध काम मी करतो, अर्ध काम तू कर. बटाटे आणायची गरजच नाही, बटाटे आहेत घरात. मी तेवढा केले ना अर्ध काम, आता अर्ध नाही आणले ते, मी आणले. एअर फ्राय पण मी आणलंय. एअर फ्राय तू आणला असला पण तू बनवणार तर तू बनव. मला काही बनवता येत नाही बोलला ना. तुझ्या नादी लागण्यात कायच अर्थ नाही. जा ना मग, कुणी नादी लागायला सांगितलं तुला?